नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 27 नोव्हेंबर 2024 वार बुधवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज कांद्याचे दर उच्चांकी काय पाहायला मिळते, त्याचबरोबर नवीन तसेच जुन्या कांद्यांना काय उच्चांकी दर पाहायला मिळाले ते आपण जाणून घ्यावं। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे। तर चला तर पाहू की आज कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का। आपलं नाव काय, कुठून आले तुम्ही? श्रीगोंदा तालुक्यातून या ठिकाणी आलेला। तर काय कांदा घेऊन आले होते तुम्ही? कांदा घेऊन आले होते? कांदा घेऊन आलतो। होय। काय काय कांद्याची आवक किती आणली होती? 60 गोणी। 60 गोणी। तर काय बाजार काय मिळालेला आहे? 20 रुपये। 20 रुपये? काय 25 रुपये। 20 ते 25 रुपये बाजार भाव मिळाला आहे। तर काय कांद्याचं उत्पादन जे आता घेतले आपण, ते काय कसं काय, म्हणजे कांद्याची आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते, परंतु कांद्याचे दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळते। आपल्याला कांद्याला दर पण या ठिकाणी आपल्याला भरपूर पाहायला मिळते, परंतु उत्पादन कसं आहे आज? उत्पन्न रोगच झालेलं आहे, रोगामुळे उत्पन्न निघालेलं नाही। कायच्या बाजाराला खाता रोगामुळे 20 गोणी निघायचं जिंकली। होय। त्याची अडचणीची बाजू येते शेतकऱ्याची। या ठिकाणी आपण पाहू शकता। तर रोगामुळे उत्पादन घटलेलं आहे। तर एकंदरीत आपल्याला जो बाजारभाव मिळालेला आहे तो काय समाधानकारक आहे का, कसा आहे? समाधानच मानावं लागेल, आणि काय आता त्या बाजारचं काय करायचं। म्हणजे एकरी आज काय किती पिशवी निघते आपली? एकरी 20 पिशवी निघाला। 20 पिशवी निघते। म्हणजे जर मार्केटमध्ये पाहिलं तर आपण साधारणतः तर कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल पाहायला मिळते, परंतु शेतकऱ्यांच्या हातात या ठिकाणी आपल्याला काही दिलासा, बाजार भाव असल्यामुळे दिलासा आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये बाजारभाव जरी वाढले असले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती घट झालेली पाहायला मिळते। याचा परिणाम आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता मार्केटमध्ये, नवीन कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला नवीन कांद्याची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर हलके तसेच लहान साईजमध्ये देखील कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। तर नवीन कांद्याची आवक दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला मिळते। तर कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत ते आज थोडेसे 2 ते 3 रुपयांनी कमी पाहायला मिळतात। तर क्वालिटीबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला कांद्याची आवक जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात। तर दर जे आहेत ते नवीन कांद्यासाठी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। जुन्या कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये त्याचबरोबर बदल्या मालासाठी देखील आपल्याला 20 ते 25 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला जुन्या कांद्यासाठी पाहायला मिळतात। तर जुन्या कांद्याची आवक दिवसेंदिवस आपल्याला कमी होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील।